जमलो आहोत या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी किरणजीत असताना महत्त्वाची एकच बाब आहे फक्त की यातलं गांभीर्य काय असतं. लोकशाहीचे जे प्रमुख 4 स्तंभ आपण म्हणत असतो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कायदेमंडळ असतं, जो कायदा होतो त्याची अंमलबजावणी करणारं कार्यकारी मंडळ असतं आणि त्यात जर काही गडबड झाली तर न्यायमंडळ त्याच्यावरती असतं आणि या तिन्ही व्यवस्थेने जर कामामध्ये काही गुचराई केली तर ते मांडण्याचं काम या ठिकाणी पत्रकार म्हणजे 4था स्तंभ करत असतो. एवढ्या उत्तमपणे काम करणाऱ्या स्तंभावरती आज घाला घालण्याचं काम या ठिकाणी असताना आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपल्या उपस्थितीबाबत आभार मानण्यासाठी या ठिकाणी किरणजी. आपल्या सर्वांना माहित आहे की देशाचं नेतृत्व सुद्धा आपल्या लोकशाहीमध्ये असलेल्या पत्रकारितेचा या ठिकाणी आदर करतं. त्यामुळे आता जो आपण आत्तापर्यंतचा उहापोह ऐकलेला आहे यामध्ये नक्कीच या सर्व पत्रकार बांधवांची जी मनातली भावना आहे तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. माननीय आमदार, ज्या पद्धतीने आपण यापूर्वी देखील अधिकाऱ्यांशी वागला आहात, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या विषयी देखील बोलला आहात, इव्हन एवढंच नाही तर विद्यमान खासदारांबाबत सुद्धा अपशब्द वापरलेत, पत्रकारांबद्दल देखील अपशब्द वापरलेत. या गोष्टीचा मी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तुमचा निषेध करतो आणि माननीय तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने स्वागत करतो आणि आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. माननीय DK वळसे पाटील, अतुल भाऊ कांबळे सर, आपण आमची विनंती आहे की आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचं जे काही याच्यामध्ये जे काही आमच्या मागण्या आहेत आपण शासनापर्यंत पोहोचवा आणि योग्य ते तिथे कारवाई करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, पत्रकार एकजुटीचा धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.